समायोजनाचे दोन पद्धती, महत्वाच्या दोन पद्धती आहेत. एक डायरेक्ट मेथड आणि दुसरी आहे इनडायरेक्ट मेथड. प्रत्यक्ष पद्धती, याला आपण डायरेक्ट मेथड असं म्हणतो, प्रत्यक्ष पद्धती. आणि दुसरी आहे अप्रत्यक्ष पद्धती. अप्रत्यक्ष पद्धती याचं वेगळं नाव तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. अप्रत्यक्ष पद्धतीचं खरं नाव काय ते सांगणार आहे. प्रत्यक्ष पद्धती ज्याला आपण डायरेक्ट मेथड असं म्हणतो, अप्रत्यक्ष पद्धतीला आपण इनडायरेक्ट मेथड असं म्हणतो. आता प्रत्यक्ष पद्धतीमध्ये काय होतं, समायोजन साधण्यासाठी आपण काय करतो, एकतर आपण समस्या निराकरण करतो. पहिल्यांदा पटकन समस्या सोडविण्याचा आपण प्रयत्न करतो, समस्या निराकरण करतो. याला आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असं सुद्धा म्हणतो इंग्रजीमध्ये. समस्या सोडवली आपण एखादी तर आपलं समायोजन होतं, ऍडजस्टमेंट होतं. का जी काय समस्या असेल त्या समस्येच्या मुळाशी जायचं आणि मुळाशी जाऊन